नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेला सुरुवात करूया। ही घटना तेव्हाची आहे जेव्हा मी 18 वर्षाची होते। त्यावेळी मी नुकतीच 12वी आर्टची परीक्षा दिलेली होती आणि माझे लग्न ठरले होते। माझ्या घरापासून थोड्याच अंतरावर गावाबाहेरच्या जंगलामध्ये एक मंदिर होते। त्या मंदिरात पूजा अर्चा करण्यासाठी नवीन पुजारी आलेले होते। ते स्वतःला बालब्रह्मचारी म्हणत होते। अंदाजे जवळपास 40 वर्षाचे होते। ते दिसायला रंगाने सावळे होते, पण त्यांचे शरीर एकदम दणकट मजबूत होते। मी आठवड्यातून 3 ते 4 वेळा मंदिरात जायचे। मी जेव्हा मंदिरात यायचे तेव्हा ते मला चावट नजरेने बघायचे। मला त्यांच्या वागण्यांवर संशय येऊ लागला होता, पण जेव्हा ते मला त्या नजरेने बघायचे तेव्हा मला खूप आवडायचे आणि मला मनापासून छान वाटायचं। एके दिवशी मी पहाटेच्या वेळी मंदिरात गेले होते, तेव्हा मी बघितले की ते पुजारी आंघोळ करीत होते। जेव्हा मी मंदिरातील देवीचे दर्शन घेतले आणि मी माझ्या घरी जाऊ लागले तेव्हा ते माझ्याकडे बघून गालातल्या गालात हसले आणि त्यांनी मला थांबण्याचा इशारा केला। ते नळाच्या खाली बसून आंघोळ करीत होते। त्यांचे दणकट मजबूत शरीर खूपच छान दिसत होते। त्यांनी पांढऱ्या रंगाचे धोतर नेसले होते। मी तिरक्या नजरेने त्यांना बघत होते। बहुतेक त्यांना माहिती झाले होते की मी त्यांना बघत आहे। त्यांच्या ओल्या धोतरमध्ये त्यांचा स्पष्टपणे दिसत होता। त्यांचा रॉड सारखा जाड आणि मुसळासारखा लांब होता। एवढा जाड आणि लांब मी याआधी कधीच बघितला नव्हता। ते आता त्यांचे कपडे घालत होते। ते त्यांचे कपडे घालून माझ्याजवळ आले आणि मला म्हणाले, चल आता देवाची पूजा तुझ्याकडून करून घेतो। त्या दिवशी त्यांनी माझ्याकडून देवाची पूजा करून घेतली। ते मला जसे सांगत होते तशी मी पूजा करीत होती। देवाची पूजा करून माझे मन प्रसन्न झाले। त्यांनी माझ्याकडून देवाची पूजा करून घेतल्यामुळे मला ते जास्तच आवडू लागले। माझ्या मनात त्यांच्याविषयी प्रेमाची भावना निर्माण झाली। मी त्यांच्यावर खूपच खुश झाले होते। ते अचानकपणे माझ्या खूप जवळ आले आणि मला प्रेमळ आवाजात म्हणाले, तू खूपच सुंदर आहेस। त्यांचे बोलणे ऐकून मी लाजले। मी त्यांच्यासमोर लाजले, पण दुसऱ्याच मिनिटाला मी भानावर आले। कारण माझ्या मनात आले की ते एक बालब्रह्मचारी आहेत आणि त्यांच्यासमोर मी असे वागणे योग्य नाही। म्हणून मी त्यांना म्हणाले, पुजारी महाराज, तुम्ही तर बालब्रह्मचारी आहात, तुम्हाला असे बोलणे शोभत नाही। ते मला म्हणाले, हो, हे सगळं तर ठीक आहे, परंतु मला पण मन आहे ना, कधी कधी तेही वाहत जातं। बरं मला हे सांग की जेव्हा मी आंघोळ करत होतो तेव्हा तुझे लक्ष माझ्या शरीराच्या कोणत्या भागावरती होते? त्यांनी मला असे विचारताच मी गालातल्या गालात हसले आणि हसतच त्यांना म्हणाले, कुठे नाही पुजारी महाराज, मी तर फक्त तुमचे शरीर बघत होते आणि काही नाही। ते पुजारीसुद्धा हसतच मला म्हणाले, आणि काही नाही, मला सांग माझे शरीर आणि माझा पोपट कसा वाटला? पुजारी महाराजांना काय म्हणायचे होते ते मला लगेचच समजले। मग मी बिनधास्तपणे त्यांना म्हणाले, पुजारी महाराज, तुमचे शरीर आणि तुमचा पोपट खूपच भयंकर आहे। मला तर तुमच्या पोपटाची भीती वाटत आहे। तुम्ही तर खूपच मोठे खेळाडू वाटत आहात। पुजारी महाराज मोठ्याने हसले आणि मला म्हणाले, अगं चल, थोडा वेळ बोलत बसूया, आता यावेळेस कोणीही येत नाही। आम्ही दोघे मंदिरातच बसलो। पुजारी महाराज माझ्या स्तनांकडे बघत म्हणाले, हे तर खूपच मोठे झाले आहेत। माझ्या मनात येते की यांना माझ्या हातात घेऊन कुस्करून टाकू। मी त्यांना म्हणाले, मला असे वाटते की तुम्ही बालब्रह्मचारी या नावाचा वापर करून खूपच मजा केलेली दिसते। तुम्ही तर पक्के मोडलेले आहात। पुजारी महाराज गालातल्या गालात हसले आणि मला म्हणाले, तुझे नाव काय आहे? तू इतके दिवस झाले मंदिरात येत आहेस, पण मी कधी तुला तुझे नावच विचारले नाही। मी त्यांना म्हणाले, माझे नाव सुषमा आहे। मी माझे नाव सांगून उठून उभी राहिली। तेव्हा ते मला म्हणाले, बस ना अजून थोडा वेळ, मला तुला तुझ्याविषयी खूप काही विचारायचं आहे। मी त्यांना म्हणाले, आता मला घरी गेले पाहिजे। सकाळी घरात खूपच कामे असतात, त्यामुळे जर का मी घरी उशिरा गेले तर आई मला ओरडेल। मी उद्या संध्याकाळी येईल आणि तुम्हाला हवं तेवढं बोलत बसेल, कारण संध्याकाळच्या वेळी मला घरामध्ये अजिबात कामे नसतात, त्यावेळी मी मोकळीच असते। एवढे बोलून मी त्यांच्याकडे बघून गालातल्या गालात हसले आणि मी माझ्या घरी आले।
दुसऱ्या दिवशी संध्याकाळच्या 7च्या सुमारास मी मंदिरात गेले. त्यावेळी अंधार झालेला होता. मी मंदिराच्या परिसरात जाताच मला दिसले की पुजारी महाराज मंदिराबाहेरच्या गार्डनमध्ये बाकावर एकटेच बसले होते. मी त्यांच्याजवळ गेले आणि मी त्यांचे दोन्ही गाल पकडून दाबले. मग त्यांना मी म्हणाले, "काय हो पुजारी महाराज, इथे असे एकटेच बसलाय? काय झाले?" मला बघून ते खूपच खुश झाले आणि ते गालातल्या गालात हसू लागले. तेव्हा त्यांनी अचानकपणे माझा हात पकडला आणि मला म्हणाले, "अगं सुषमा, किती वेळ झाला मी तुझीच वाट बघत बसलो होतो. मला वाटले आज तू मंदिरात यायला विसरलीच. आज तू येणार नाहीस म्हणून मी निराश होऊन तुझाच विचार करत बसलो होतो." त्यांचे हे बोलणे ऐकून मला खूपच छान वाटले, कारण याआधी कधीही कोणीही माझी वाट बघत बसले नव्हते की माझा विचार असा कोणीही कधीही केला नव्हता. जेव्हा माझे खूप बॉयफ्रेंड होते तेव्हा मला नेहमी वाटायचं माझ्या बॉयफ्रेंडने माझी वाट बघत बसावी, माझ्या बॉयफ्रेंडने सतत माझा विचार करावा. पण माझा एकही बॉयफ्रेंड माझ्यासोबत असा कधीच वागला नाही. आणि आज हे पुजारी महाराज माझी वाट बघत होते, माझा विचार करीत होते. याच गोष्टीने मी त्यांच्यावर मनापासून खुश झाले. त्यामुळे मी त्यांच्याकडे बघून हसले. पुजारी महाराजांनी माझ्या हाताला धरले आणि ते मला त्यांच्या रूममध्ये घेऊन गेले. त्यांच्या रूमचा दरवाजा लावत ते मला म्हणाले, "ही रूम माझी आहे, त्यामुळे इथे माझ्याशिवाय कोणीच येत नाही." त्यांच्या रूममध्ये ट्यूबलाईट होती, त्यामुळे त्यांच्या रूममध्ये पांढरा शुभ्र उजेड होता. पुजारी महाराजांनी त्यांच्या रूमच्या दरवाजाला आतून कडी घातली आणि ते माझ्याजवळ आले. पुजारी महाराजांनी त्यांचे बनियान आणि त्यांचे धोतर काढून टाकले आणि ते पूर्णपणे नागडे झाले. मी त्यांचा भरदार छातीवरून माझा हात फिरवू लागले. त्यांनी माझा दुसरा हात पकडून त्यांच्यावर ठेवला. त्यांचा बाबूराव ताठला होता. त्याला हात लावताच मी भिवून गेले आणि मी त्यांना म्हणाले, "अहो महाराज, हा तर एखाद्या घोड्याच्या अवयवासारखा आहे. तुम्ही पहिल्यांदा मला हे सांगा की तुम्ही किती जणींना केलेले आहात?" पुजारी महाराज मला म्हणाले, "अगं सुषमा, तुला खरं सांगू, तू कितवी आहेस हे मलाही माहिती नाही, पण फक्त मला एवढं माहिती आहे की याआधी मी एका 42 वर्षाच्या बाईला केले होते. ती बाई विधवा होती. ती म्हणाली, 'पुजारी महाराज, मी तर कुमारी आहे. आजपर्यंत मला कोणीच केले नाही, त्यामुळे माझे सील तुटलेले नाही. जर का मी तुमचा घेतला तर मी मरून जाईन. तुमचा मी सहन करू शकणार नाही, कारण तुमचा बाबूराव खरंच खूपच मोठा आहे.' पुजारी महाराज माझ्या पाठीवरून त्यांचे हात फिरवत त्यांनी त्यांचे ओठ माझ्या ओठांवर ठेवले आणि मला करू लागले. बराच वेळ आम्ही दोघे ओठांचे घेत होतो. त्यानंतर त्यांनी माझी कमीज काढून टाकली आणि ते माझे स्तन चोखू लागले. मी माझे डोळे बंद करून मी त्यांच्या डोक्यावरील केसातून माझे हात फिरवू लागले. ते एखाद्या लहान मुलासारखे माझे दोन्ही स्तन आळीपाळीने चोखत होते. माझ्या स्तनांची बोंडं टाठरली होती. माझ्या सगळ्या अंगातून गोड लहरी वाहत होत्या. त्यांच्या तोंडातील जिभेचा माझ्या स्तनांच्या बोंडांना स्पर्श होताच खाली माझ्या झिणझिण्या येत होत्या. माझे अंग गरम होऊ लागले होते. ते माझे स्तन चोखत असताना मला इतके मस्त आणि छान वाटत होते की त्यांनी माझे स्तन असेच चोखत राहावे असे मला मनापासून वाटत होते. काही वेळ माझे स्तन चोखून झाल्यावर त्यांनी माझी सलवार पण काढून टाकली. आता मी पूर्णपणे नागडी झाले होते. पुजारी महाराजांनी मला त्यांच्या गादीवर झोपवले आणि ते माझ्या अंगावरती झोपले. पण माझ्या डोक्याकडे त्यांचे पाय होते आणि माझ्या पायाकडे त्यांचे डोके होते. एकंदरीत आम्ही दोघे 69 पोझिशनमध्ये होतो. पुजारी महाराजांनी त्यांचा माझ्या तोंडात घातला आणि ते माझी चाटू लागले. माझ्या पाझरलेल्या पिंकीला त्यांनी त्यांच्या हातांच्या बोटांनी फाकवले आणि त्यांनी त्यांची जीभ माझ्या आतमध्ये घालून माझी चाटू लागले. मला खूप मजा येत होती. मला त्यांचा चोखायला मजा येत होती. त्यांची चव खारट लागत होती. तिकडे मला त्यांची जीभ वेड लावत होती. जसे आगीमध्ये तूप टाकल्यानंतर आग आणखीनच भडकते, सेम त्याचप्रमाणे त्यांची जीभ माझ्यामध्ये वासनेची आग भडकावत होती. काही वेळानंतर ते माझी पिंकी जोरजोरात चाटू लागले आणि
आणि त्यांनी त्यांचा माझ्या गळेपर्यंत घातला होता. मला गुदमरू लागले. मला श्वास कोंडला गेला म्हणून मी त्यांना माझ्या अंगावरून बाजूला करू लागले. पण ते माझ्यापेक्षा जास्त ताकदवर असल्याने त्यांना माझ्या अंगावरून बाजूला करण्यात मला यश मिळाले नाही. पण त्यांच्या खाली मी धडपडत आहे हे त्यांच्या लक्षात येताच माझ्या गळ्यापर्यंत गेलेला त्यांनी लगेचच माझ्या तोंडातून बाहेर काढला. त्यांचा माझ्या तोंडातून बाहेर निघताच मी जोरजोरात खोकू लागले. जर का त्यांनी त्या क्षणी त्यांचा माझ्या गळ्यातून बाहेर काढला नसता तर माझे डोळे पांढरे होण्याची वेळ आली होती. ते माझ्या अंगावरून बाजूला झाले आणि माझ्या जवळ येऊन बसले. त्यांनी मला उठून बसवले आणि माझी पाठ चोळू लागले. मी जोरजोरात खोकत होते. पुजारी महाराज माझी पाठ चोळत चोळत मला म्हणाले, सुषमा, सॉरी, मला माफ कर. मी तुझी चाटण्यात इतका मग्न झालो होतो की मी माझा तुझ्या गळ्यात घातलाय हे माझ्या लक्षातच आले नाही. पुजारी महाराज मला वारंवार सॉरी म्हणत होते. थोड्या वेळानंतर माझा खोकला कसाबसा थांबला. तेव्हा त्यांनी मला ग्लासातून पाणी आणले. मी ते पाणी पिले तेव्हा कुठे मला बरे वाटू लागले. पाणी पिल्यानंतर मी त्यांच्याकडे पाहिले तेव्हा मला त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होते की मला झालेल्या त्रासाबद्दल त्यांना वाईट वाटत होते म्हणून त्यांचा चेहरा पडला होता. पुजारी महाराजांचा पडलेला चेहरा पाहून मला त्यांची दया आली म्हणून मी त्यांना म्हणाले, आता करताना जरा व्यवस्थित करा, जास्त गडबड करू नका. मी कुठेही जाणार नाही, त्यामुळे जरा संयमाने घ्या. मी असे म्हणून मी गादीवर झोपले तेव्हा पुजारी महाराज माझी स्तन त्यांच्या हातांनी दाबू लागले. मी माझे डोळे मिटून मस्त स्तन मर्दनाचा आनंद घेऊ लागले. त्यावेळी माझे अंग आणि माझी पाझरलेली अजूनच जास्त गरम होऊ लागली. जवळपास 10 मिनिटानंतर त्यांनी त्यांचा माझ्या हातात दिला. पुजारी महाराजांचा माझ्या हाताच्या मुठ्ठीमध्ये घेत मी त्यांना म्हणाले, पुजारी महाराज, आता आपण एकमेकांच्या हातांनी एकमेकांचं पाणी काढूया, पण हा माझ्या आतमध्ये घालू नका. मी तुमचा सहन नाही करू शकणार. पुजारी महाराज मला म्हणाले, अगं सुषमा, चोखून चाटून पाणी काढण्यात कसली आली आहे मजा? खरी मजा तर करून घेण्यात आहे. मी माझा खूपच हळूहळू तुझ्या आतमध्ये घालीन. जेव्हा तुला खूपच दुखायला लागेल तेव्हा मला सांग, मी थांबेन. मी माझी मान होकारार्थी हलवली तेव्हा ते माझ्या मांड्यांमध्ये येऊन बसले आणि ते त्यांच्या बाबूरावाचा सुपाडा माझ्यावरती घासू लागले. त्यावेळी आयुष्यात पहिल्यांदाच मला स्पर्श झाला होता. माझी अगोदरच पाझरून गरम झालेली असल्याने त्यांचा स्पर्श माझी कामवासना वाढवित होता. मला त्यांचा स्पर्श हवाहवासा वाटत होता. पुजारी महाराजांनी त्यांचा 8 इंचाचा माझ्या आतमध्ये घालण्यासाठी अचानकपणे त्यांनी एक जोराचा धक्का दिला. मी जोरात ओरडले. त्यांचा 2 इंच पण माझ्या आतमध्ये गेला नव्हता की मी त्यांना थांबवण्यासाठी सांगू लागले. मी माझा हात खाली नेऊन त्यांचा अंदाज घेतला आणि मी त्यांना म्हणाले, पुजारी महाराज, अजून तर तुमचा खूप बाकी आहे. आत्ताच मला दुखायला लागलंय. तुमचा खूपच जाडपण आहे, माझी फाडून टाकेल. काही वेळ ते तसेच माझ्या अंगावरती पडून राहिले आणि माझे ओठ चोखत होते. ते मला धाडस देत होते. मला म्हणत होते, माझी राणी, आज तुला पूर्णपणे बाई बनविणार आहे. तू आजपर्यंत कोणाकडूनही करून न घेतल्याने तुझे भोग खूपच छोटे आहे. आज मला तुझे सील तोडायचे आहे, त्यामुळे आज तर तुला सहन करावेच लागेल. माझा तुझ्या आतमध्ये जाताच तुला मजा यायला लागेल. ओके बाबा, ठीक आहे, पण खूपच हळू करा, मी त्यांना म्हणाले. त्यानंतर ते माझे स्तन चोखत चोखत त्यांनी हळूहळू धक्के मारत मारत ते त्यांचा हळूहळू माझ्या आतमध्ये घालू लागले. माझी कामवासना वाढत जात होती. मी माझे हात त्यांच्यावरून काढून त्यांच्या कमरेभोवती ठेवले आणि त्यांना धक्का देण्याचा इशारा केला. तेव्हा ते मला म्हणाले, सुषमा, रडायचं नाही, फक्त एकदाच सहन कर. मला भीती वाटत होती पण माझ्या मनाला त्यांचा माझ्या
आतमध्ये घेण्याची इच्छा होत होती. त्यामुळे मी माझे डोळे बंद केले. तेव्हा त्यांनी एक खूप जोरात धक्का मारला. मला खूपच दुखू लागले आणि मी मोठमोठ्याने ओरडले, "आई, आई गं, मेले मी. मी मेले. बाहेर काढ. माझी फाटली आहे." माझ्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. मी अक्षरशः रडू लागले. त्यांनी मला त्यांच्या मिठीमध्ये घट्ट पकडून ठेवले होते. त्यामुळे मला जरासुद्धा हलता येत नव्हते. ते काही वेळ माझ्या अंगावरती तसेच पडून राहिले. थोड्या वेळानंतर जेव्हा मला थोडे बरे वाटू लागले, मला दुखायचे कमी झाले, तेव्हा मी त्यांना म्हणाले, "अरे बापरे, हा तुमचा माणसाचा आहे की घोड्याचा? याने तर आत्ताच जीव काढला आहे माझा. करून घेताना तर माझे काय होईल?" पुजारी महाराज मला म्हणाले, "आता कसं वाटतं आहे तुला? मजा येते ना?" मी काहीच बोलत नाही. मी माझी कंबर पकडून शांतपणे पडून राहिले. काही वेळ ते तसेच माझ्या अंगावरती पडून राहिल्यानंतर मग ते हळूहळू धक्के देत मला करू लागले. ते मला हळूहळू करत असल्याने मला कमी दुखत होते. त्यामुळे मी हळूहळू कण्हत होते. पुजारी महाराजांनी थोडाच वेळ मला हळूहळू केले. त्यानंतर त्यांनी मला जोरजोरात धक्के देत करायला सुरुवात केली. माझी पाझरलेली असल्याने त्यांचा सटासट आत बाहेर होत होता. माझ्यातून पच 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 असे आवाज निघत होते. मला दुखत होते, पण तरीही मला तो हवाहवासा वाटत होता. त्या दुखण्यांमध्ये पण एक वेगळीच मजा होती. मी खूप मोठमोठ्याने कण्हत होते, ओरडत होते. मी डोळे बंद करून त्यांना मी घट्ट मिठी मारली होती. खरंच मी त्यात इतकी डुंबून गेले होते की त्यावेळी मला जगाचा विसर पडला होता. ते मला किती वेळ करत होते मला माहिती नाही, पण अचानकपणे माझ्या मांड्या थरथरू लागल्या. माझा श्वास वाढला. अचानकपणे मी माझी कंबर उचलली आणि मी फणाफणा झडले. मी बिंद सोडून मी शांत झाले. तेव्हा आयुष्यात मला पहिल्यांदा चरमसुखाचा आणि स्वर्गसुखाचा अनुभव मिळाला. मी झडून शांत झाली तेव्हा मला खूपच हलके हलके वाटत होते. झडून मी शांतपणे पडून होते तेव्हा पुजारी महाराजांनी माझ्या आतमध्ये त्यांच्या चिक्काच्या पिचकाऱ्या सोडायला सुरुवात केली. मला माझ्या आतमध्ये त्यांचा लावारस सारखा गरम चिक स्पष्टपणे जाणवत होता. त्यांनी माझी पूर्णपणे त्यांच्या चिकाने भरून टाकली. पुजारी महाराजांनी माझ्या आतमध्ये त्यांचा चिक गाळल्यानंतर ते तसेच माझ्या अंगावरती पडून राहिले. आम्हा दोघांचा श्वासोच्छ्वास सगळ्या रूममध्ये घुमत होता. आम्ही दोघेही घामाघूम झालो होतो. जवळपास 20 मिनिटानंतर ते माझ्या अंगावरून बाजूला झाले. मी डोळे मिटून शांतपणे पडून होते, पण एकाएकी मला गाढ झोप लागली. मला कळलेच नाही मी किती वेळ त्या गाढ झोपेत होते मला माहिती नाही. पण त्यावेळी पुजारी महाराजांनी मला झोपेतून उठवले. मी झोपेतून उठल्यावर मी पाहिले की ते त्यांचे कपडे घालत होते. माझे अंग खूपच ठणका मारत होते, खूपच दुखत होते. त्यामुळे मला उठता येत नव्हते, म्हणून त्यांनी मला उठून बसवले. माझा घसा कोरडा पडला होता, त्यामुळे मी त्यांना पिण्यासाठी पाणी मागितले. त्यांनी मला तांब्याभरून पाणी दिले. मी ते पाणी घटाघटा पिऊन टाकले. पाणी पिऊन झाल्यानंतर आता माझे लक्ष स्वतःवरती गेले. माझ्या अंगावरती घाम सुकला होता. माझ्या स्तनांची गुलाबी बोंड घामामुळे काळी पडली होती. माझे डोक्यावरील केस पूर्णपणे विस्कटलेले होते. पुजारी महाराजांच्या पांढऱ्या घट्ट चिकट चिकाने आणि माझ्या रक्ताने माखलेली होती. माझ्यावरती त्यांचा थोडासा चीक आणि माझे थोडेसे रक्त सुकून गेले होते आणि बाकीचे माझे रक्त आणि त्यांचा चीक एकमेकात मिसळून त्या गादीवरती पडले होते. माझे अंग खूपच दुखत होते, पण त्यातल्या त्यात माझी कंबर खूपच दुखत होती. त्यामुळे मी दमले आणि थकले होते. माझी स्वतःची अशी अवस्था पाहून मी पुजारी महाराजांना म्हणाले, "तुमचा तर खूपच भयंकर आहे. माझी तर फाडून टाकली तुम्ही आणि माझ्या मध्येच तुम्ही तुमचा चीक गाळलात. माझे लग्न झाल्यावर जेव्हा माझा नवरा त्याचा माझ्या आतमध्ये घालेल तेव्हा त्याला लगेचच कळेल की मी अगोदरच माझे उद्घाटन केले आहे आणि जर का त्याने मला याविषयी विचारले तर मग मी त्याला काय सांगू?" पुजारी महाराज मला म्हणाले, "अगं सुषमा, काही होत नाही. तू उगीचच घाबरू नकोस. जरी तुझी फाटून टाकली असली तरी तुझा नवरा तुला करताना त्याला काहीच कळणार नाही. कारण लग्न झाल्यावर प्रत्येक पुरुषाला आपल्या बायकोला करायची घाई झालेली असते. आणि दुसरे म्हणजे मी तुझ्या आतमध्ये गाळलेला चीक नाही, तर हा माझ्या हातून तुला मिळालेला माझा प्रसाद आहे."
पुजारी महाराजांच्या या बोलण्यावर मी काहीच बोलले नाही. आता मी कशीबशी उभी राहिले. मी माझे कपडे घातले. माझी कंबर जास्तच दुखत असल्याने मी लंगडत लंगडत चालत होते. मी हळूहळू लंगडत लंगडत चालत चालत मंदिराच्या परिसरातील नळाजवळ आले आणि तिथे मी माझे तोंड धुतले. त्याचबरोबर मी माझे केस व्यवस्थित केले, जेणेकरून माझ्या घरच्यांना काहीही संशय येऊ नये. मग मी पुजारी महाराजांसोबत माझ्या घरी आले. मी हळूहळू लंगडत लंगडत चालत असल्याने मला घरी यायला उशीर झाला. मला माझ्या घराच्या बाहेर सोडून ते परत मंदिराकडे निघून गेले. मी घरात येताच माझी आई मला म्हणाली, "झाली का मंदिरातील देवाची पूजा? आता जेवून घे. मी आणि तुझे बाबा जेवलो आहे. आणि हे काय, तू लंगडत लंगडत का चालत आहेस?" आईच्या या प्रश्नावर मी थोडीशी दचकले, पण मी स्वतःला सावरले आणि आईला मी म्हणाले, "अगं, मी मंदिरातून येत असताना एका दगडाला माझा पाय ठेचकला, त्यामुळे मी लंगडत चालतेय." माझ्या या बोलण्यावर आई फक्त म्हणाली आणि ती झोपण्यासाठी तिच्या रूममध्ये निघून गेली. मी खूपच दमले आणि थकले होते, त्यामुळे मला खूपच भूक लागली होती. म्हणून मी किचनमध्ये गेले आणि जेवले. तेव्हा कुठे मला थोडेसे बरे वाटू लागले. मग मी माझ्या रूममध्ये आले आणि माझ्या अंथरुणावरती जाऊन गाढ झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी मला आईने उठवले आणि आई मला रागातच बोलली, "सुषमे, उठ आता. किती वाजलेत बघ घड्याळात. आज काय झालंय तुला इतक्या उशिरापर्यंत झोपायला? घरातील कामे कोण करणार? तुझा बाप?" मी उठत असताना माझी कंबर दुखू लागली, त्यामुळे त्यावेळी मला पुजारी महाराजांची आठवण आली. म्हणून मी गालातल्या गालात हसले आणि मग उठून मी हळूहळू चालत बाथरूममध्ये गेले. मी बाथरूममध्ये लघवीला बसले, तेव्हा त्यांचा पांढरा घट्ट चिकट चीक माझ्या लघवीबरोबर बाहेर येऊ लागला. मग मी एकदम गरम पाण्याने आंघोळ करत असतानाच मी माझी स्वच्छ धुतली. तेव्हा कुठे मला छान वाटू लागले. मी आंघोळ केल्यानंतरही थोड्याशा प्रमाणात माझे अंग, कंबर दुखत होते, पण तरीही मला एकदम तरतरीत वाटत होते. मला माझ्यात एक नवीन उत्साह आल्यासारखा वाटत होता. याआधी मी कधीच असे अनुभवले नव्हते. मी माझे सर्व काही आवरले आणि मी घरातील कामे करू लागले. माझे आई आणि बाबा त्यांच्या कामाला निघून गेल्यावर मी दिवसभर एकटीच घरात असायचे. पण त्या दिवशी मला ते एकटेपण नको नकोसे वाटत होते. मला पुजारी महाराजांची साथ हवी वाटत होती. मला दिवसभर त्यांची आठवण येत होती. त्यामुळे माझी पिंकी पाझरून ओली चिंब झाली होती. माझी पाझरून ओली चिंब झाल्याने माझ्या घरातील कामाकडे अजिबात लक्ष लागत नव्हते. मला दिवसभर पुजारी महाराजांची ओढ लागलेली होती. मी खूपच आतुरतेने संध्याकाळ होण्याची वाट पाहत बसले होते. संध्याकाळ होताच मी मंदिरात गेले. तेव्हा मी पाहिले की पुजारी महाराजसुद्धा माझी आतुरतेने वाट पाहत बसलेले होते. मी त्यांच्याजवळ जाताच ते मला घेऊन त्यांच्या रूममध्ये गेले आणि तिथे त्यांनी मला कच्चा केले. तेव्हा कुठे मी भिंत काढले आणि मी शांत झाले. आमचे करून झाल्यावर रात्री मी घरी आले आणि जेवून झोपले. आता मी दररोज संध्याकाळी मंदिरात जाऊन पुजारी महाराजांकडून करून घेऊ लागले. जवळपास 1 महिना मी त्यांच्याकडून करून घेत होते. त्यानंतर माझे लग्न झाले. माझ्या लग्नाच्या रात्री मला भीती वाटत होती की माझा नवरा मला करताना त्याला सर्व काही कळेल, पण तो मला घाई गडबडीत करून मोकळा झाला आणि दुसरीकडे तोंड करून झोपी गेला. माझ्या नवऱ्याला माझ्यावर जरासुद्धा संशय न आल्याने माझ्या जीवात जीव आला, पण त्याने केलेले मला जाणवले सुद्धा नाही. म्हणून मी माझ्या बोटांनी माझे पाणी काढले आणि मग मी झोपले. माझा नवरा इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनियर असल्याने तो पुण्यामध्ये हिंजडवाडीमध्ये एका IT कंपनीमध्ये जॉबला होता. त्यामुळे मी माझ्या नवऱ्यासोबत पुण्याला निघून गेले. पण काही दिवसांनी जेव्हा मी माझ्या आईबाबांकडे गावी आले होते, तेव्हा मी मंदिरात गेले होते, पण तिथे ते पुजारी महाराज नव्हते. ते पुजारी महाराज निघून गेले होते आणि त्यांच्या जागी जुना पुजारी मंदिरात आलेला होता. म्हणून मी माझ्या घरी निघून आले. माझी आणि त्या पुजारी महाराजांची आजतागायत भेट झाली नाही. मी माझ्या आईबाबांकडे काही दिवस राहून परत पुण्याला निघून गेले. मी पुण्यात असतानाच जवळपास 2 महिन्यानंतर मी गरोदर राहिले आणि 9 महिन्यानंतर मला एक मुलगा झाला. मी त्या मुलाचे नाव ईश्वर असे ठेवले, कारण पुजारी महाराजांनी मला त्यांचा हा प्रसाद दिला होता. मित्रांनो,
आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. आणि हो, अशाच कथा ऐकण्यासाठी बाजूने असलेल्या घंट्याला प्रेस मात्र करायला विसरू नका.